नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण यमदीपदान म्हणजे काय, ते केव्हा करायचं, तसेच यमदीपदान यांची कथा काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळी विशेष बरेच व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. तर पहा, धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं. प्राणहरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही, पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कसा बनवायचा आणि लावायचा तर ते मी सांगते. तर पहा, कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घराच्या बाहेरील बाजूस दक्षिणेकडे तोंड करून तो दिवा लावायचा आहे. इतर वेळेस आपण दिव्याचे तोंड दक्षिणेकडे कधीही करत नसतो, पण या दिवशी तो यमाचा दिवा असल्याने दक्षिणेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे. दिव्यास हळद, कुंकू, अक्षता व फुले व्हायची. त्यानंतर दिव्यास नमस्कार करून मंत्र बोलायचा आहे. दिव्यास नमस्कार करून यमराजाची प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करताना पुढील मंत्र बोलायचा आहे. तर पहा, मंत्र मी सांगते. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यच प्रियता मम. मी मंत्र परत एकदा सांगते. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यच प्रियता मम. याचा अर्थ असा आहे, धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी. हा या मंत्राचा अर्थ आहे. हा मंत्र मी स्क्रीनवरही दिला आहे, तेव्हा हा मंत्र लिहून यमदीपदानाच्या वेळेस तुम्ही हा मंत्र जरूर बोला. तर असे आपल्याला यमदीपदान धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहे. यमदीपदानाची कथा काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर पहा, यमदीपदानाची कथा. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमाराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो राजपुत्र मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात. राजमहालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीच्या मोहरा ठेवून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठे दिवे लावून लखलखीत प्रकाश केला जातो. राजकुमारास त्याची पत्नी त्याला वेगवेगळे गाणी व गोष्टी सांगून त्याला रात्रभर जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने तसेच लखलखीत प्रकाशाने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यमलोकात परत जातो. अशा प्रकारे तिने आपल्या पतीचे म्हणजे राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणून धनत्रयोदशी या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी श्री लक्ष्मी पूजन झाल्यावर घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. दिव्यास हळद, कुंकू, अक्षता व फुले वाहतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून यमराजाची प्रार्थना करतात. असे केल्याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. तर अशी ही यमदीपदानाची माहिती आणि कथा होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे इतरांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.